MMRD अटल सेतू प्रभावित क्षेत्रामध्ये नवनगर अर्थात तिसरी मुंबई बसवली जाणार आहे। या तिसऱ्या मुंबईसाठी उरण, पनवेल, पेण या तालुक्यांमधील 124 गावांमधील जमीन संपादित करावी लागणार आहे। त्यानुसार आता MMRDनं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचं निश्चित केलंय। 27 एप्रिलपासून भूसंपादनाला सुरुवात होणार आहे। वाढत्या गर्दीच्या विभाजनाच्या दृष्टीनं मुंबई उपनगरी रेल्वेच्या मार्ग बदलासाठी नव्या पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे। ही उपनगरीय रेल्वे भुयारी मार्गाद्वारे सुरू करण्याचे संकेत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार दरम्यान प्रकल्प राबवण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं पावलं टाकलेली आहेत। मेटा कंपनी पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार आहे। ही कर्मचारी कपात येत्या 20 मे पासून सुरू करण्याची कंपनीची योजना आहे। मेटा कंपनी जगभरातून कमीत कमी 20% कर्मचारी कपात करणार आहे। त्यामुळे कंपनीमधील 8000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे। ॲडम स्ट्रीट उद्यापासून 29 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद असेल। गेटवे ऑफ इंडिया परिसरातील ॲडम स्ट्रीट या रोडवर ग्रेनाइट दगड बसवण्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे। त्यामुळे हा स्ट्रीट बंद असेल। वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व पर्यटन व्यावसायिकांसाठी QR कोडवर आधारित ओळख प्रणाली सुरू झाली आहे। विक्रेते यांच्यासहित अधिकृत त्याचबरोबर नोंदणीकृत सेवा पुरवठादारांची ओळख पटवणं, पडताळणी करणं सुलभ व्हावं यासाठी या प्रणालीचा उद्देश आहे। राज्यामधील 3000 लहान, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमध्ये 46% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये केवळ 39% जलसाठा होता। राज्याच्या जलसंपदा विभागानं या राज्यांमधील धरणांमधील पाणीसाठ्यांसंदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे। जिल्हा परिषदेमधील गट क आणि गट ड संवर्गामधील सर्व कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। आगामी जनगणनेच्या कामामध्ये खंड पडू नये, अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध राहावं या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे। अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता पुण्याच्या मध्य भागामधील वाहतुकीमध्ये बदल झालाय। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। पुणे जिल्ह्यामधील 13 तालुक्यांमध्ये CBSE शाळा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे। यासाठी जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे। वर्षभरात ठिकाणं निश्चित केली जाणार आहेत। गरीब विद्यार्थ्यांना प्राधान्य देत शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर असेल। राज्यातील आदिवासी आश्रमशाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं, गणवेश वाटप करण्यात येतंय। तसंच विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ANM आणि परिसर सुद्धा देण्यात येण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे। राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष स्वतंत्र कक्ष हा स्थापन केला जाणार आहे। बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क आयोगानं राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले। बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे बाल हक्क संरक्षण आयोगानं एक ऐतिहासिक पाऊल उचललंय। रत्नागिरी शहरामधील पाणी पुरवठा उद्या दिवसभर बंद असेल। जलवाहिनी आणि वितरण व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे उद्या संपूर्ण रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल। इंडोनेशियाच्या जावामध्ये अस्मानी संकट कोसळले। मुसळधार पाऊस, पूर आणि त्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालाय। जनजीवनावर त्यामुळे परिणाम झालाय। टेक्सटाईल मधल्या रंगाची गळती झाल्यामुळे पुराचं पाणी लालेलाल झालंय। हवामान विभागानं रत्नागिरी, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी आणि सातारा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। काही भागांमध्ये हलक्या सरींसह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। पुण्यामध्ये हापूस आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे दरात वाढ झाली आहे। घाऊक बाजारात डझनाला 800 ते 1200 रुपये तर किरकोळ बाजारात 1200 ते 1500 रुपये इतका दर मिळतोय। तर कर्नाटकात हापूसची मागणी सुद्धा वाढली आहे। त्यामुळे दर तुलनेनं कमी आहे। गोंदियामधील वडेगाव बंद परिसरामध्ये रानटी हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घालत शेकडो एकर शेतीचं नुकसान केलंय। हत्तीच्या कळपानं मका पिकांसह शेतातील सोलर पॅनल आणि सिंचनाच्या साहित्याची सुद्धा नासधूस केली आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पुणे जिल्ह्यामध्ये लेक लाडकी योजनेअंतर्गत एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 9482 मुलींना लाभ मिळाला आहे। 3 वर्षात सुमारे 4,74,00,00,000 रुपयांचा निधी वितरित केलेला आहे। मुलींच्या जन्माला प्रोत्साहन, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जाते।
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम थांबवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. धारावीचा नियोजन प्रस्ताव 2016 मध्येच मंजूर झालाय. त्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे एवढ्या विलंबानं केलेली ही याचिका विचारात घेतली जाऊ शकत नाही. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 4 प्रचार यात्रांमध्ये सहभागी होतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तमिळनाडूच्या इरोड या भागाचा दौरा करणार आहेत. जळगावमध्ये जिल्हा क्रिकेट असोसिएशननं जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. मोठ्या जल्लोषात जैन ड्रीम्स स्पेसेसच्या मैदानावर हा लीगचा सामना खेळवला गेला. युद्धाचा परिणाम भारतामधील रासायनिक खतांच्या आयातीवर झालाय. त्यामुळे खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ऐन खरीपाच्या हंगामात तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झालेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.